जेव्हा आपल्या घरामध्ये कार्यक्रम असतो ना, तेव्हा आपल्या आईला मेहंदी किंवा नेलपेंट लावायला सांगा. ती पूर्णपणे होकार देत नाही, नकार देते. आणि त्याचं कारण मला पहिल्यांदा लग्न व्हायच्या अगोदर कळालं नव्हतं. पण लग्न झाल्यानंतर कळालं, की खरंच स्वतःवर ती वेळ येते ना, त्यावेळेला ती नेलपेंट, मेहंदी वगैरे नको वाटतं. कारण की स्वतः ज्यावेळेला आपण काढतो, त्यावेळी मेहंदी काढायला 1 तास लागतो. ती मेहंदी वाळवण्यासाठी 2 तास लागतात. टोटली 3 तास लागतात. आणि त्या 3 तासामध्ये जी कामं असतात घरातली ना, जबाबदाऱ्या असतात, ते आपल्याला पार पाडता येत नाही. मग पटकन घाई-गडबडीत 1 तासामध्ये काढलेली मेहंदी असते ना, ती धुवून टाकावी लागते आणि त्या घाण हातानं मेहंदीच्या हाताने सुद्धा आपण कुठलं काम करू शकत नाही. जबाबदारीचा कार्यक्रम असल्यामुळे जबाबदाऱ्या पण आपल्या डोक्यावर भरपूर असतात आणि त्यात जर आपण कामं केली नाही त्या कार्यक्रमामध्ये, ते काम लवकर होणार पण नाही, कार्यक्रम पण लवकर उरकणार नाही आणि कामं ती पडलेली बघून सासू-सासरे, नवरा-दीर म्हणजे सगळीच आजूबाजूची जी पाहणारी लोकं ओरडतात. त्यामुळे अशी कंडिशन ज्यावेळेला होते ना, हे आपण स्वतः प्रॅक्टिकली अनुभवल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. आपण तुम्ही एन्जॉय करता. तुम्हाला जे काही करायचं ते लग्नाच्या अगोदर एन्जॉय करू शकता आणि जेव्हा लग्न होऊन तुम्ही सासरी येता ना, तेव्हा जबाबदाऱ्या पडतात आणि या गोष्टी आपल्या हातूनच होत नाही. आपण 1 तास देतो ना मेहंदीसाठी, 1-2 तास देतो वाळवण्यासाठी 2 तास आणि 1 तास काढण्यासाठी. हे तास आपल्याला विसरून जावं लागतं. ही मेहंदीच विसरून जावी लागते. लग्न झाल्यानंतर फक्त जबाबदाऱ्या, काम आणि संसार आणि मुलं, नवरा-बायको हे सगळंच आपल्या पदरी पडतं आणि ह्या सर्व गोष्टी विसराव्या लागतात आपल्याला. आणि ह्या गोष्टी मला रिअलाईज स्वतःचं लग्न झाल्यानंतर समजल्या. आणि ती इच्छा पण इच्छा असते, पण ती कुठेतरी लपवून ठेवावं लागते. नको वाटतं ते. आणि आता कसं होतं, काम महत्त्वाचं आणि बाकीचं नंतर. कामातून जर वेळ मिळाला, तर आपण मेहंदी काढू, नेल पेंट काढू, मेकअप करू, काय पण करू असं वाटतं. पण जोपर्यंत काम होत नाही, तोपर्यंत या गोष्टीची आपल्याला आवड पण होत नाही. असून सुद्धा ती दाबून ठेवावी लागते. खरंच कोणाकोणाला ही गोष्ट खरी वाटते कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.